नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. तरुणीला पाण्यात ढकलून आरोपीनेही मारली पाण्यात उडी. तरुण वाचला, मात्र मंचर जवळ तरुणीला कालव्यात ढकलल्याचा आरोप असून आरोपीनेही पाण्यात उडी मारली आहे. स्थानिकांनी त्याला वाचवलं. 18 तासांच्या शोध मोहिमेनंतर तरुणीचा मृतदेह सापडला असून पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मंचर जवळील पुणे निघोटवाडी फाटा येथे एका तरुणीला डिंबे धरणाच्या डॅम उजव्या कालव्यात फेकून दिल्याचं समोर आलं. त्यानंतर आरोपी तरुणाने स्वतः पाण्यात उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली. पाण्यात उडी मारल्यानंतर आरोपी तरुणाला स्थानिकांनी वाचवलं, मात्र तरुणी पाण्यात वाहून गेली होती. सुमारे 18 तासांच्या शोध मोहिमेनंतर या तरुणीचा मृतदेह सापडला आहे. या प्रकरणी आरोपीला मंचर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील मृत तरुणीचं नाव स्वप्नाली भांगरे असं आहे, तर रमेश बबन कडाळे असं आरोपीचं नाव आहे. रविवारी सायंकाळी रमेश बबन कडाळे या तरुणाने स्वप्नाली भांगरे या तरुणीसोबत झटापट करून तिला डिंबे धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाण्यात ढकलण्याचा आरोप केला. स्वप्नाली भांगरेला पाण्यात ढकलल्यानंतर आरोपी रमेश कडाळेने स्वतः पाण्यात उडी मारली होती. ही बाब स्थानिकांच्या लक्षात आल्यानंतर आरोपी रमेश कडाळेला स्थानिकांनी वाचवलं होतं, मात्र स्वप्नाली ही तरुणी पाण्यातून वाहून गेली होती.